नमस्कार, मी मंजिरी मराठे. 8:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर ठळक बातम्यांवर. लघु आणि मध्यम उद्योगांच्या उभारणीसाठी ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना विशेष प्रोत्साहन देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न. गिरीश महाजन यांचं प्रतिपादन. जागतिक हॉकी साखळी स्पर्धेत भारतीय महिला संघाची दुसऱ्या फेरीत पोलंडवर मात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज, तर ब गटात भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आणि जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी. दिल्लीसह उत्तर भारतात पावसानं जनजीवन विस्कळीत. अवकाळी पावसाचे 17 बळी. आता सविस्तर वृत्त. लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना विशेष प्रोत्साहन दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर इथं अत्याधुनिक मायक्रोप्लास पॉलिटेक्स उद्योगाचा प्रारंभ काल झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भ, मराठवाड्यासारख्या मागास भागातल्या बेरोजगार युवकांना कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारांनी झोडपल्यामुळे द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. या जिल्ह्यातल्या निफाड, उगाव, चांदवड, वनसगाव पट्ट्यातून करोडो रुपयांचं परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. निर्यातक्षम द्राक्ष घडांचे मणी गारांच्या मारानं तुटून पडले आहेत. त्यामुळे इथला द्राक्ष उत्पादक सुन्न झाला आहे. शासनाने खरंच या द्राक्ष उत्पादकांकरता ज्याचं नुकसान झालं बागेची पूर्णपणे पाहणी करावी. खरोखर ज्याचं नुकसान झालंय त्याला कमीत कमी मागच्या वर्षी जे काही कर्ज त्या क्रॉपसाठी घेतलंय तेवढं जरी माफ केलं तरी या द्राक्ष उत्पादकाला कुठेतरी दिलासा मिळाल्यासारखं होईल. नुसतं 10 आणि 5 हजार रुपये हेक्टर देऊन हा द्राक्ष उत्पादक उभा राहू शकत नाही किंवा काहीतरी तुटपुंजी मदत द्यायची, व्याज माफ करायचं यांनी काही होणार नाही. 1 वर्षाचं पीक कर्ज तरी कमीत कमी माफ केलं तर पुढच्या वर्षी कर्ज घेऊन तो पुन्हा नव्या जोमाने उभी राहण्याची हिंमत हा द्राक्ष उत्पादक करेल एवढीच अपेक्षा आम्ही शासनाकडून व्यक्त करतो. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान टाळता यावं तसंच त्यांना त्वरित अर्थसहाय्य करता यावं यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातल्या गारपीटग्रस्त शेतीची महाजन यांनी काल पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे आंबा, पपई, कांदा, गहू, हरभरा, तूर अशा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अस्मानी संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनानं आता भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विधान परिषदेचं उपसभापतीपद मिळणार असेल तर सभापतीपद सोडण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवली आहे. 11 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला असून आज त्यावर चर्चा होणार आहे. त्याआधीच काँग्रेसनं तडजोडीची भूमिका घेतली आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे जास्त सदस्य असल्यामुळे आम्ही सभापतीपद सोडण्यास तयार आहोत, मात्र त्या बदल्यात पक्षाला उपसभापतीपद मिळायला हवं अशी मागणी केली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी काल मुंबईत दिली. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये भारतीय लष्करानं आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भेट दिली. पहिल्या महायुद्धाशी संबंधित हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1914 ते 1918 दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात 15 लाखांपेक्षा जास्त भारतीय जवान सहभागी झाले होते. त्यापैकी 74,000 सैनिक शहीद झाले. पंतप्रधानांनी पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या वीरश्रीचं कौतुक करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्र सरकारचं कार्य समाधानकारक दिशेनं चालू आहे. लहान मोठ्या कमतरता दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारव्याह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूरमध्ये झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत भैयाजी जोशी बोलत होते.
गोरक्षणासंदर्भात जनजागरण आवश्यक असून त्यासाठी कायदा व्हावा आणि त्याचं पालन व्हायला हवं असंही त्यांनी सांगितलं. इस देश के अंदर गोरक्षा होनी चाहिए, गोवंश की रक्षा होनी चाहिए. ये हमारा बहुत गत 50-60 वर्षों से हमारा ये एक स्टैंड हमारा है. इसलिए वो सरकार के किसी बदलने से उसमें कोई परिवर्तन नहीं आता है. अब इस प्रकार की जो गैर कानूनी बातें होती होगी उसको रोकना ये स्वाभाविक रूप से सरकार का काम है. लेकिन कभी कभी इसको एक धार्मिक आधार देकर दो समूह के बीच एक संघर्ष का वातावरण बनाया जाता है, वो कतई उचित नहीं, अनुचित है. महिलाओं के अत्याचार हे किसी भी प्रकार से प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावं असा प्रस्ताव आम्ही जनतेसमोर ठेवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. न्यायदानाची प्रक्रिया जलद आणि सुकर करण्याच्या दृष्टीनं कनिष्ठ स्तरावरील न्यायमूर्तींची 59 पदं वाढवतानाच उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या संख्येत 19 वाढ करून ती 94 पर्यंत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात जाहीर केलं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीनं नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित 2 दिवसीय वकील परिषदेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नागपूरला होणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ लॉसाठी जामठ्याजवळील कालडोंगरीजवळील जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रानं सदैव न्यायाची परंपरा जोपासली आहे. महाराष्ट्रात न्यायाचं वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं. बेळगावपासून 15 किलोमीटर अंतरावर सोनोली गावातल्या मळ्यात काल एक जिवंत बॉम्ब आढळला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बेळगावचे पोलीस आयुक्त एस रविकुमार यांनी घटनास्थळाला भेट दिली. बॉम्ब शोधक पथकानं हा जिवंत बॉम्ब नंतर निकामी केला. पोलिसांनी गावकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत रॉयल एज्युकेशन सोसायटीतर्फे तुमचं हृदय जाणून घ्या या विषयावर इस्लाम जिमखान्यात काल परिसंवाद झाला. त्यात अनेक हृदयरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैली आणि रोजच्या आहारातील बदल याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली. डॉक्टर R.D. लेले, डॉक्टर शाहिद मर्चंट आणि A.R. उंद्रे यांनी या संदर्भात मार्गदर्शन केलं. रक्तवाहिनीतील गुठळ्या आधुनिक तंत्रज्ञानानं कशाप्रकारे दूर करतात याची माहितीही देण्यात आली. हृदयरोग आणि हृदयाची काळजी याबाबत माहिती देत तज्ज्ञांनी लोकांच्या शंकांचं निरसन केलं. राज्य शासन शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांची जमीन ताब्यात घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून राज्याचा विकास होणार नाही असं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. एखादा प्रकल्प 3 वर्षांमध्ये सुरू झाला नाही तर त्या प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेली शेतकऱ्याची जमीन त्याला परत दिली जावी अशी मागणीही त्यांनी केली. मुस्लिमांना आरक्षण देण्यात काही गैर नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या हिंदूंनाही आरक्षणाची गरज आहे असं ते म्हणाले. येत्या 5 एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा काल त्यांनी घेतला. अधिवेशनात घोषित होणाऱ्या नव्या जाहीरनाम्यामुळे पक्षाचा चेहरामोहरा बदलून जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीप्रमाणे समाजानं शिकायला हवं, शिकण्याबरोबरच संघटित व्हायला हवं आणि शिकून संघटित झाल्यानंतर समाजासाठी त्याग करायला हवा तरच समाजाचा विकास होईल असं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती CL थूल यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण काल झालं त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या विकासासाठी उपयोगी असणारं वाचनालय, कम्युनिटी सेंटर आणि व्यायामशाळेसारखी उपयुक्त स्मारकं सुरू व्हावीत आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत आणि प्रत्येक गावात पोहोचायला हवेत असंही थूल म्हणाले. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा निसर्गाच्या कोंडीत शेतकरी आणि कृषी क्षेत्र सापडलं आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असं कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. जळगाव इथं आंतरराष्ट्रीय केळी परिषदेच्या उद्घाटन समारंभात काल खडसे बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपग्रहाच्या तंत्रज्ञानापासून सर्व मार्गांचा राज्य सरकार अवलंब करेल असंही खडसे यांनी स्पष्ट केलं. यावेळी केळी उत्पादनात भरीव कार्य करणाऱ्या राजाराम महाजन आणि लक्ष्मण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या पार्श्वगायनानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांच्या पार्थिव देहावर काल रात्री उशिरा ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत दीर्घ आजारानं त्यांचं काल निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. हिंदीतील 200 तर मराठीतील 100हून अधिक चित्रपट गीतं आणि भावगीतांना त्यांनी आवाज दिला. 1950 आणि 1960च्या दशकात कृष्णा कल्ले यांनी पौर्णिमा, फरेब, हीर रांझा, शिकार आदी चित्रपटात पार्श्वगायन केलं. परीकथेतील राजकुमारा, गोड गोजिरी, लाज लाजरी, ताई तू होणार नवरी, उठ शंकरा, सोड समाधी, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, तू अबोल होऊनी जवळी मजला घ्यावे, पुनवेचा चंद्रमा आला घरी, ही कृष्णा कल्ले यांची अवीट गोडीची गाणी कायम स्मरणात राहतील. कृष्णा कल्ले यांना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कारानं गेल्या वर्षी सन्मानित करण्यात आलं होतं. भारतीय महिला हॉकी संघानं विश्व हॉकी साखळी स्पर्धेची दुसरी फेरी जिंकली आहे. नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं पोलंडचा 3-1 असा पराभव केला. भारताच्या वंदना कटारियानं 15व्या मिनिटाला गोल केला. मात्र पोलंडनंही लगेचच गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर मात्र भारतीय संघानं उत्तम कामगिरी करत 44व्या आणि 59व्या मिनिटाला गोल करून संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाची कर्णधार रितू राणी हिनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील 200व्या गोलची नोंद केली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता निश्चित झाले आहेत. या फेरीतला पहिला सामना येत्या 18 तारखेला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघात होईल. दुसरा सामना 19 तारखेला भारत आणि बांगलादेश यांच्यात होईल. 20 तारखेला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील, तर 21 तारखेला न्यूझीलंड वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगेल. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातल्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली आहे, तर राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वातावरणातील या बदलानं पारा खाली आला आहे, तसंच पिकांनाही याचा फटका बसला आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत राजस्थानात 17 जणांचा मृत्यू झाला. रब्बीची पिकं तयार असताना झालेल्या पावसानं पिकं जमीनदोस्त झाली आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्यानं तापमानात घट झाली आहे. उत्तर भारतातल्या मैदानी डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे काहीच ठिकाणी भूस्खलन झालं आहे. आगामी काळात बर्फवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात काल विदर्भातील काही भागात पाऊस झाला. नागपुरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. लातूरमध्ये काल पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लघु आणि मध्यम उद्योगांच्या उभारणीसाठी ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना विशेष प्रोत्साहन देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न, गिरीश महाजन यांचं प्रतिपादन. जागतिक हॉकी साखळी स्पर्धेत भारतीय महिला संघाची दुसऱ्या फेरीत पोलंडवर मात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज, तर ब गटात भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आणि जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, दिल्लीसह उत्तर भारतात पावसानं जनजीवन विस्कळीत, अवकाळी पावसाचे 17 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.